नमस्कार मंडळी, काळ्या मसाल्याची भाजी जर केली ना तर शेजारच्या 4 घरांनी विचारलंच पाहिजे की आज भाजी काय केली. सकाळी भाजी जर खाल्ली तर संध्याकाळपर्यंत जिभेवरती स्वाद रेंगाळलाच पाहिजे. खाणाऱ्या प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आज आपण काहीतरी विशेष खास जेवण केलं. तर ताज्या खड्या मसाला वापरून काळ्या मसाल्याचं हे वांग पारंपरिक पद्धतीनं अस्सल मराठवाडा पद्धतीनं कसं बनवायचं आज आपण पाहूया. किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. तर इथे नेहमीप्रमाणेच इथे वांगी आपण मध्यम, अगदी थोडीशी बारीक, मोठी जाड वांगी नाही घेतली तर या प्रकारे उभा आणि आडवा आपल्याला छेद द्यायचा आहे. जितकं वांग काटेरी असेल तितकं चांगलंच आहे आणि थोडासा गावरान वांग जर भेटला तर चवीलाही ते वांगी उत्कृष्ट असतात. आणि या प्रकारे उभा आडवा छेद देऊन घेतला आहे की जेणेकरून कीड असेल तर तेही कळेल आणि शिजायला देखील सोपं जाईल. तर या प्रकारे एक एक करून आपण एक 7-8 वांगी या प्रकारे कापून घेतली आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये थोडीशी भिजायला आपण ठेवून दिली आहेत. आता गॅसवरती आपण जाळी ठेवून एक कांदा देखील आपल्याला इथे भाजून घ्यावा लागेल. कांदा ॲक्च्युली तेलात परतून घेतला तरी चालला असतं, परंतु इथे भाजूनच घेणं गरजेचं आहे. कांदा भाजेपर्यंत इथे कढईमध्ये थोड्याशा तेलात एक 1.5 टीस्पून हरभऱ्याची डाळ, 1 ते 1.5 टीस्पून धने, साधारण 3 व्यक्तीसाठी आपण ही भाजी बनवत आहोत आणि आपल्याला चांगलं डीप ब्राऊन होईपर्यंत या प्रकारे परतून राहायचं. आता यामध्ये खडे मसाले देखील आपण लगेच ॲड करत आहोत तर यामध्ये एक काळा वेलदोडा, हिरवा वेलदोडा, त्यानंतर थोडीशी दालचिनी, 2-4 लवंगा, 2-4 काळी मिरी, त्यानंतर थोडंसं दगडफूल जिरे आणि त्यानंतर 3 ते 4 वरून आपण लाल मिरच्या देखील यामध्येच टाकल्या आणि या प्रकारे सगळे मसाले भाजून घेतले आहेत. तेजपत्ता शेवटी वरून टाकून द्या. तर या प्रकारे एकदा मसाले चांगले तेलामध्ये परतून घेतल्यानंतर बाजूला काढून घेतले आपण. आता त्याच तेलात साधारण 5 ते 6 खोबऱ्याचे काप, इथे खोबऱ्याऐवजी तुम्ही तीळ देखील वापरू शकता. इव्हन अगदीच तुमच्याकडे अवेलेबल असतील तर कारळे जरी असतील ते वापरले तरी चालेल. आणि यामध्ये मग शेंगदाणे आपण अर्धी वाटी, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा ते पाऊण इंच अद्रक, आणि हे देखील आपल्याला तेलामध्येच या प्रकारे चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजलेलं सगळं साहित्य, तर सगळ्यात अगोदर तोपर्यंत आपण सुरुवातीला डाळ धणे मसाले जे आहेत थंड झालेत, मिक्सरमधून पाणी टाकता या प्रकारे फिरवून घ्या. यामध्ये आता शेंगदाणे आणि खोबरं देखील आपल्याला टाकायचं आहे. ते देखील पाणी न टाकता या प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर पहा, काळ्या मसाल्याचं हे जे वाटण आहे आणि मग शेवटी कांदा टाकून यामध्ये आपल्याला 2 चमचे आपण इथे काळा मसाला, अगदी बाजारामध्ये सुट्टा मिळणारा हा काळा मसाला मी वापरला आहे. इव्हन तुम्ही घरी बनवू शकता, त्याच्या रेसिपीच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतात. आणि या प्रकारे हे वाटण या प्रकारे फाईन पेस्ट अशी काढून घेतली आहे. तर या प्रकारे वाटण आपलं आता तयार झालं आहे. परंतु केवळ वाटण तयार झालं म्हणून ती भाजी लगेच तशी बनणार नाही, त्यासाठी अजूनही आपल्याला काही करावं लागेल. तर आता आवडीनुसार तेल घ्या, त्यामध्ये थोडीशी मोहरी, एक साधारण अर्धा टेबलस्पून आपण इथे फक्त लसूण पेस्ट टाकले आणि वरून थोडासा हिंग टाकला. आणि ह्याच तडतडलेल्या फोडणीमध्ये आपल्याला लगेच आता फ्लेम एकदा लो करून ठेवा आणि आत्ता जे वाटण आपण काढले तर यामध्ये आता आपल्याला टाकायला हरकत नाही आहे. तर हे काळ्या मसाल्याचं वाटण यामध्ये कित्येक भाज्या तुम्ही बनवू शकता. 1 टीस्पून हळद, थोडीशी जिरा पावडर आणि इथे गरम मसाला आहे साधारण मी अर्धा टेबलस्पून टाकला आहे. आता तेज जर करायचं असेल तर तुम्ही यामध्ये घरचं तिखट देखील आपण थोडंसं वापरू शकतो, परंतु ऑलरेडी आपण मिरच्या इथे टाकलेल्या आहेत. वरून थोडीशी कसुरी मेथी देखील यामध्येच ॲड करायची आणि एक थोडासा जायका यावा म्हणून आपण याला काय केलं की थोडंसं घरचं तिखट ॲड केलं आहे. आणि आता थोडंसं असं तेल सुटल्यासारखं एकदा मसाल्याला झालं की लगेच आपण कापून ठेवलेली पाण्यातली वांगी काढून यामध्ये टाकून देऊया. मसाल्यामध्ये या प्रकारे चांगली एकदा मिक्स करून घ्या. वरून थोडंसं चवीपुरतं मीठ आणि लगेच आपण उकळतं गरम पाणी नेहमीप्रमाणे. तर आपल्याला भाजी कशी करायची, थिकनेस आपल्या आवडीनुसार आहे. तर आता ही काळ्या मसाल्याची भाजी थोडीशी आमटीसारखी आपल्याला थोडीशी पातळ करायची, खूप घट्ट नाही करायची. आणि त्यामुळं आपण इथे साधारण 2 ग्लास पाणी टाकलं, 1 तांब्या, अर्धा लिटर. वरून थोडीशी कोथिंबीर टाका
आणि आता मंद आचेवर ते आपल्याला भरपूर वेळ अगदी उकळू द्यावं लागणार आहे. तर या प्रकारे हा अजून तर भाजी शिजायची आहे आपल्याला. झाकण ठेवून दिलं आहे आपण आणि अगदी लो फ्लेमवरती साधारण 15 मिनिट या प्रकारे उकळू दिले. आणि काळ्या मसाल्याची अस्सल जादू काय आहे शब्दांमध्ये सांगणं शक्य नाही. तुम्ही एकदा फक्त अनुभव घेऊन पहा. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा.